नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव प्रवीण प्रकाश जैन, राहणार मुक्काम पोस्ट, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया। मी मागच्या 9-10 वर्षापासून या शेतीच्या कामाला लागलो आहो। माझी शेत हे 13 एकरमध्ये हे पालेवाडा हे गाव आहे, गोरेगाव तालुक्यात इथे आहे। मी पूर्ण भाजीपाला हे पीक घेतो। याच्यामध्ये काकडी, लौकी, टमाटर, वांगी हे सर्व काही पीक मी घेतो। मागच्या 21-22 साली मला शासनातर्फे एक पॅक हाऊस भेटला। त्याच्यामध्ये मला टमाटर स्टोर करण्यासाठी वगैरे काफी काही मदत मिळाली शासनातर्फे। या शेतीच्या कामात लागायला मला फार थोडी दिक्कत आली पहिल्यांदा 2-3 वर्ष। मग जसं माझा याच्यामध्ये हात जमला तसं मला या शेतीच्या कामात काफी काही नफा होऊन राहिला। या कामामध्ये मी कमीत कमी 20 से 25 लोकांना सालभर रोजगार पण देतो या शेतीच्या कामात, जो एक फार चांगला आहे। पण यासाठी भी काही मदत शासनाने या करावा। अजून मागच्या वर्षी माझ्याजवळ कृषी सहाय्यक जे आमचे क्षेत्राचे आहे ते आले होते। त्याने आम्हाला जे हे पॅक हाऊस आहे त्याची संकल्पना सांगितली। मी तो पूर्ण केली आणि शासनातर्फे मला 2 लाख रुपये जे सबसिडी आहे तेही मला भेटली। आता त्या पॅक हाऊसमध्ये मला काय की 1-2 दिवस जसे टमाटर वगैरे स्टोर करावा, काही सब्जी वगैरे स्टोर करावा लागते, तर ते मी आता करू शकतो। पहिले ते नाही करू शकतो, कारण की उमस आणि जे गरमीच्या वातावरणामुळे फळ सब्जी हे लवकर खराब होत होती। तर आता ते चांगल्या पद्धतीने राहते। मग चांगला भाव भेटला की आपण त्याला मार्केटमध्ये पाठवतो। हे पॅक हाऊससाठी जास्त काही करावं नाही लागे, कारण की हे कृषी सहाय्यक वगैरे जे कृषी अधिकारी वगैरे आहे ते फार आपल्याला मदत करतात त्याच्यासाठी। तो जे ते कागदात मागतात ते आम्ही उपलब्ध करून देतो। हे सर्वांनी लावलं पाहिजे, कारण की आता सर्व एकही फसलकडे जात होते, धान किंवा सोयाबीन, त्यापेक्षा हे अर्धा तरी हे आपल्या शेतात लावायला पाहिजे। कारण की याच्याने उत्पन्न जे आहे ते चांगले स्पीडने वाढतात। ते फसल एकाच फसलवर निर्भर ना राहून अनेक फसले लावला पाहिजे, अशी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो। पूर्ण शेतीमध्ये अर्धा सेंद्रिय शेती व अर्धा रासायनिक खतेही वापरतो। सेंद्रिय शेती माझे सेंद्रिय शेती करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की मी स्वतः आपल्या घरी हे सेंद्रिय सब्जी, भाजी, चावल वगैरे हे सर्व जे आहे मी वापरतो। तो मला असं वाटलं की आपल्याला सेंद्रिय शेतीकडे भी जावायचे, पण एकटे आपण जाऊ नाही शकू, म्हणून अर्धा कमी करून आता अर्ध्यामध्ये आणलो। तर त्या मला जे रासायनिक खत आहे ते आता खूप कमी लागून राहिले। आणि सेंद्रिय शेतीसाठी मी स्वतः 30 गाय खरीदली, विकत घेतली, आणि त्याच्याही मी पूर्ण गोबर खत न गोमूत्र जे आहे ते मी शेतात वापरतो।
रासायनिक खेती आणि जे जैविक खेती आहे याच्यात पैशाचा तो फार आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त जे फरक मला वाटला तो आहे जमिनीचा. आता मी जी जमीन आहे ते रासायनिक खत माझ्या पेक्षा हे आता जास्त वापरून राहिलो. त्यात काय की जमीनची जी माती आहे ते एकदम नरम आणि सॉफ्ट होते, त्याच्यात पूर्णपणे रान राहते. नाही तर जे रासायनिक खत जे वापरतात पूर्णपणे त्यांच्या शेतातली जे माती आहे ते पाहतो एकदम कडक होऊन जाते, पूर्ण होऊन जाते. पण माझ्या शेतातली जे माती आहे ते आडवी हातातून असा उचलल्या की एकदम चुरा होऊन जाते. त्याच्यात खूप मोठा फरक आहे. माती हमेशा वापरण्यात येते, ते लवकर खराब होत नाही. एका वर्षाच्या मी असा पूर्ण खर्च एक तरफनं जे कमाई आहे त्यात मला हे पूर्ण 13 एकरमध्ये एका वर्षात 10 ते 12 लाख रुपये मला पूर्ण खर्च वगैरे काढून वाचते. या जैविक खतामध्ये मी जास्तीत जास्त गोबर खत व गोमूत्र वापरतो. आणि त्याच्यासोबत कीड नियंत्रणासाठी तसे तर हे जैविक खत वापरल्यावर कीडचे प्रमाण ऑटोमॅटिक कमी होतात, पण तरी मी निंबोळीचा जीवामृत वगैरे हे सर्व बनवून याच्यात वापर करतो. तसाच शासनातर्फे हा ट्रॅप मिळाला होता, सोलर ट्रॅप, याचाही वापर करतो. याच्यामध्ये काफी किड्यामध्ये काफी मला लाभ होतो कीडमध्ये. तसेच शासनातर्फे आम्हाला गांडूळ खताचाही एक मिळाला आहे प्रोजेक्ट. याच्यामध्ये बी आम्ही गांडूळ खत बनवून त्याचा उपयोग जेव्हा आम्ही नवीन नांगरटी करतो त्यावेळेस आम्ही याचा वापर करतो. याच्याने आम्हाला काफी फायदा होतो. या सर्व कामात अंदाजे आम्हाला जे 13 एकर आहे याच्यात एका वर्षाचा आम्ही हिशोब लावतो तो अंदाजे 8 ते 10 लाख रुपये आम्हाला मजुरीचे लागतात. 8 ते 10 लाख रुपयाचे आम्हाला दुसरे ट्रॅव्हलिंग, रासायनिक खते, दवाई वगैरे याचा खर्च येते. आणि याच्यात उत्पन्न आम्हाला होतं जवळपास 30 ते 32 लाखाच्या उत्पन्न होते. यामुळे आम्हाला सालभरचे 10 ते 12 ते कधी कधी 15 लाखपर्यंत सालच्या उत्पन्न आम्हाला शुद्ध मुनाफा होतो. या कामात थोडीशी मेहनत आहे, पण उत्पन्न धान, सोयाबीन, चणा यापेक्षा डबल टिबल उत्पन्न या शेतकऱ्याला भेटते. या कामासाठी सर्वात जास्त जरुरीची चीज आहे ते आहे पॅक हाऊस. कारण की आपण जे माल निंदाई तोडाई करतात त्याले पहिल्यांदा आम्हाला बाहेरच असा ठेवावा लागत होता. आता तो पॅक हाऊस भेटला तर आम्ही हे सर्व माल त्याच्यात 2 दिवस 3 दिवस असा स्टोअर करून ठेवू शकतो. त्या कारण आम्हाला काय आहे की कधी रेट आपल्याला चांगला भेटला तर मग त्याच्यातून काढून आम्ही मंडीला पाठवतात त्यात. तर हा आम्हाला एक खूप चांगला हा सहारा झाला आहे पॅक हाऊसचा. सर्व शेतकऱ्यांना मी असं आवाहन करतो की त्याने बी आपापल्या शेतात हे पॅक हाऊसची उभारणी करावी. या आपल्याला त्याचे काफी आपल्याला काही छोटे मोठे सामान वगैरे ठेवण्यासाठी बी तो एका कोण्यामध्ये उपयोग येते. हा तर स्टोअर करायला चांगला राहते, पण तोही आपल्याला पुष्कळ कामात येते. तर सर्वांनी आपल्या उभारणी करावी अशी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो.
कृषीपूरक आणि कृषी आधारित अनेक उद्योगांना शासनातर्फे प्रोत्साहन दिलं जातं. ते उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि इतरही मदत केली जाते. यातीलच एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे लाकडी तेलघाणा. या उद्योगाकडे अनेक होतकरू तरुण वळताना दिसत आहेत. हे आहेत यवतमाळचे शुभम दिघाडे. यांनी लाकडी तेलघाणा हा गृहउद्योग उभारला आहे. शुभम हे उच्च शिक्षित असून देखील ते या उद्योगाकडे वळले आहेत. पाहूया ते काय सांगताहेत. माझा व्यवसाय लाकडी तेलघाणा उद्योग आहे. माझं शिक्षण BE प्रोडक्शनमध्ये झालेलं आहे. आपल्या शिक्षणाचा फायदा हा नोकरीत न होता व्यवसायात कसा होईल याचा मी पहिल्यापासून विचार करत होतो. तर हाच विचार घेऊन मी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे 2017 साली व्हिजिट दिली. तिथे मी त्यांच्याशी आपल्या व्यवसायाबद्दल चर्चा करत असताना त्यांनी मला मार्गदर्शनापर KVICमध्ये याच्याबद्दल ट्रेनिंग असतं हे त्यांनी सांगितलं. तिथून मग मी KVICचे ट्रेनिंग करून 2018 साली 21 जून 2018ला माझा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करत असताना वेळोवेळी मला कृषी विज्ञान केंद्र यांचे मार्गदर्शन झाले. प्रोडक्शन तर झालं, पण त्यानंतर मार्केटिंग कशी करायची तर कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत मी कृषी विभाग यवतमाळ यांचे जे प्रमुख आहे श्री कोळपकर सर यांना भेट दिली. तर तिथे त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी गाळे उपलब्ध असतात त्यातून एक गाळा मला या प्रोडक्शनचं मार्केटिंग करण्यासाठी उपलब्ध करून दिला. सुरुवात करत असताना मला भांडवलाची अडचण होती. तर मी कुठलं हे न करता स्वखर्चाने माझा व्यवसाय सुरू केला. माझं असं म्हणणं आहे की आपण स्वखर्चाने यासाठी सुरू करावं कारण की आपल्याला भांडवलासोबत मार्गदर्शन लागतं. तर आपल्याकडे जे पण डिपार्टमेंट असतात त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यावं जेणेकरून तुम्हाला एक प्रोत्साहन भेटतं. पहिले घरच्यांचा या बाबतीत सपोर्ट नव्हता की शिकलेला मुलगा नोकरी करावी आणि व्यवसाय का करावा. तर मी त्यांना पटवून दिलं. डिपार्टमेंटच्या लोकांनी पण त्यांचं म्हणजे मनपरिवर्तन करायला मला मदत केली. त्यामुळे आज ते माझ्या पाठीमागे माझे आई वडील माझे नातेवाईक खंबीरपणे माझ्या मागे उभे आहेत. आणि याच्यात आम्ही करत असताना सुरुवातीला शेंगदाणा तीळ या तेलाचं उत्पादन करत होतो. पण कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग यवतमाळ यांचं मार्गदर्शन मला सोबत करायला त्यांनी बरीच मदत केली. शेतकऱ्यांकडे असताना जो रॉ मटेरियल आम्हाला लागतो तो आम्ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून आम्ही विकत घेतो. सुरुवातीला शेतकऱ्यांचा व्यवसाय हा व्यवसाय म्हणून आपण निवडला, पण या व्यवसायाला एक व्यवसायाचं नाव कसं द्यावं यासाठी मी जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ इथे व्हिजिट दिली. तिथे माननीय निकम सर यांनी मला मदत केली. फूड लायसन्सपासून जे पण लायसन्स व्यवसाय करायला लागतात ते त्यांचं पूर्ण मार्गदर्शन त्यांनी दिलं. हा व्यवसाय सुरू करायला मला सुरुवातीला 6 लाख रुपयापर्यंत खर्च आला. यामध्ये शेड बांधकाम मशीन आणि रॉ मटेरियल पूर्ण त्यामध्ये येतं. आणि हा व्यवसाय करत असताना आता मला महिन्याला 20 ते 25 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. या व्यवसायामध्ये आम्ही टोटल 5 व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आमचं लाकडी घाणा तेल यवतमाळ शहरच नाही तर पूर्ण महाराष्ट्राबाहेर दिल्लीपर्यंत पण आमचं ऑइल इथनं जातं. पण माझा हा व्यवसाय करण्याची हे बघून आम्ही बऱ्याच उद्योजकांना इथे नवीन तयार केलं आहे. 20पेक्षा जास्त उद्योजक आम्ही इथे यवतमाळ जिल्ह्यात तयार केले आहे. नवीन पद्धतीचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणताना लाकडी तेलघाणा हा कन्सेप्ट लोकांना माहीत नव्हता. तर यासाठी आम्ही डिजिटल मीडिया न्यूजपेपरमध्ये पॉम्पलेट्स वगैरे छापले आणि लोकांची जनजागृती केली की हे तेल कशा प्रकारे चांगलं आहे. मार्केटमध्ये जे तेल अवेलेबल असतं त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होतं आणि ते शरीरासाठी अपायकारक असतं. त्यामुळे आम्ही 100% शुद्ध तेल लोकांना देतो हे आम्ही कस्टमरला आमच्या ग्राहकांना पटवून दिलं. त्यामुळे ग्राहकांचं पण जे आमचा प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांचा पण आमच्या या व्यवसायाला खूप चांगला प्रतिसाद आहे. लाकडी घाण्यावर काढलेलं तेल हे 100% शुद्ध व केमिकल विरहित असतं. त्यामुळे याचा आरोग्याला फायदा होतो. लाकडी घाण्यावरच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉल आपलं नियंत्रित राहतं. शिवाय हे दातांसाठी स्किनसाठी व डोळ्यांसाठी चांगलं असतं. तुमच्या हार्टसाठी चांगलं असतं. हे वापरण्यासाठी कमी लागतं. हे किमतीने जरी जास्त असलं तरी रिफाइंड ऑइल जर 4 चमचे लागत असेल तर हे 2च चमच्यामध्ये काम होतं. 100% शुद्ध असल्यामुळे तुमचा फ्लेवर यामधून लवकर येतो. त्यामुळे किमतीने जरी हे महाग असलं तरी हे वापरण्यास त्याच तेलाबरोबर येऊन जातं. कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी मला आणखी मार्गदर्शन जर केलं तर आम्ही आमच्या या व्यवसायाला एक वर्ल्ड क्लास ब्रँड किंवा एक्सपोर्टचं ब्रँड बनवू शकतो. आमच्या या व्यवसायामध्ये आम्ही 5 रोजगार निर्मिती केली आहे. तरी माझे जे पण युवा उद्योजक आहे त्यांनी जर असाच व्यवसाय जर तयार केला किंवा असाच व्यवसाय उभारला तर ते नोकरी घेणारे न बनता नोकरी देणारे बनतील किंवा ते रोजगार निर्मिती करतील. शासनाच्या मदतीने ते आपला व्यवसाय उभारू शकतात.
लाकडी तेलघाणा उद्योग सुरू करण्यापूर्वी शुभम यांनी कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं. यात कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांचा सिंहाचा वाटा आहे. इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हा उद्योग भरारी घेत आहे. वेळोवेळी तज्ज्ञ मंडळी या लाकडी तेलघाण्याला भेटी देत असतात. यवतमाळ जिल्ह्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली जाते. त्याचबरोबर सोयाबीन आणि तूर या पिकाची सुद्धा लागवड केली जाते. परंतु मागील 2 ते 3 वर्षाचा कालावधी लक्षात घेता आपण शेतकरी बांधव हा अपेक्षित हे उत्पन्न येत नसल्यामुळे त्रस्त झालेला आहे. त्या अनुषंगाने त्याला एक पर्याय म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत युवा शेतकरी बांधवांना तसेच शेतकरी बांधवांना आपण वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यांना स्वयंरोजगार निर्मितीच्या अनुषंगाने आपण त्यांना सक्षम बनवण्याचं कार्य हे करत असतो. त्याचाच एक आज आपण आपल्या या यशोगाथा संकल्पनेतून आज आपण पाहत आहे श्री शुभम दिगाडे हे एक यशस्वी युवा उद्योजक आपल्यासमोर आज यवतमाळ जिल्ह्यातून निर्माण झालेले आहे आणि त्यांचा एक वेगळं यशस्वी कार्य हे इतर युवकांना लाजवेल असं कार्य त्यांचं एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसलेलं आहे. त्याला एक आपण थोडक्यात तांत्रिक सहाय्य म्हणजे त्यांच्यासाठी आपण लागणारा जो काही तांत्रिक सल्ला आहे, जसं आपल्या KVIC मार्फत लागणारे ट्रेनिंग्ज आहे किंवा त्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाचे जे लायसन्स आहे त्याच्यासाठी, तसेच त्यांनासाठी मार्केटिंगसाठी येणाऱ्या अडचणीसाठी आपण त्यांना जे काही मदत करता येईल त्याच्या पद्धतीने आपण त्यांना मदत केलेली आहे आणि त्यांना त्याची एक पावती म्हणून आज एक युवा उद्योजक आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. याचबरोबर आपल्याला दुसरा विषय जर केला असता तर आपण त्यांच्याबरोबर कृषी विज्ञान केंद्र हे संस्था कार्य करत असताना यामध्ये आपण यवतमाळ जिल्ह्याच्या विचार केला असता आपण त्यांना एक नाविन्यपूर्ण प्रयोग आपण या पुढे करणार आहे. त्यासाठी आपण एक क्लस्टर फार्मिंग अप्रोच आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवणार आहे. त्यामध्ये सूर्यफूल, करडी, जवस, तीळ या पिकाचे आपण समूह पीक प्रात्यक्षिक या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्यांना वेगवेगळा लागणारा कच्चा माल हे शेतकऱ्याच्या माध्यमातून त्याला उपलब्ध करून देणार आहे आणि शेतकऱ्यांना एक शाश्वत असं मार्केट यांच्या माध्यमातून त्यांना लागणारा कच्चा माल हे असं आपण एक टाईप मार्केटिंग म्हणू त्यांना एक निर्माण करण्याचा प्रयास आपण आमच्या कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर नेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे आणि त्याचसोबत लागणारे कृषी विभागाची मदतसुद्धा घेणार आहे. अशा प्रकारे आणि त्यांना जे पिकासाठी यामध्ये काय होईल की जिल्ह्याची पिकाची फेरपालटसुद्धा होईल आणि त्यामुळे तेलबियामध्ये आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयास करणार आहे आणि त्यामुळे जे शेतकऱ्याचा क्लस्टर झालेला आहे त्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे वेगवेगळ्या विषयाचे त्या शास्त्रज्ञ आहेत. त्यामध्ये कृषी विद्या आहे, कीटकशास्त्र विभाग आहे, यांचं आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे आणि माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन याच्याकडे आपण शेतकऱ्यांना मोटिवेट करणार आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपणाला कमी खर्चिक असं कीड आणि रोग व्यवस्थापन, कमी खर्चात जास्त उत्पादन कशा प्रकारे घेईल तेलबिया पिकामध्ये एक येणारा आमचा एक निश्चय राहणार आहे. आपण एक उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून आपण या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर एक प्रयास करत असाल त्यामध्ये आपल्याशी संपर्कात असलेले कृषी विभागाचे अधिकारी त्यांच्याशी सुद्धा संपर्क करावा. कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ हे शेतकऱ्याच्या सेवार्थ आहेच, परंतु आपण एक वेगवेगळ्या विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याशी संपर्कात राहून आपण शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेचे ज्ञान घेऊन आपण एक यशस्वी उद्योजक होण्याचा प्रयास करावा असे आपणाला या ठिकाणी विनंती करतो. आता 2020मधून कृषी विभाग यांची एक नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग यासाठी एक 35% अनुदानावरती हे नवीन योजना आलेली आहे. तरी जे काही शेतकरी बांधव याच्यातून आपला एक उद्योजक निर्माण करायच्या उद्देशाने आपला विचार केला आहे त्यांनी या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट जर झाली शुभम दिगाडे यांनी जो तेल प्रक्रिया उद्योग आपण यशस्वी केला आहे त्यामध्ये जर पाहिला असता एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांनी एक असं
जे शुद्ध तेल आपल्या इतर बांधवांना देण्याचा प्रयास केलेला आहे. यामध्ये त्यांचं कोलेस्ट्रॉलसुद्धा प्रमाण जे आहे त्याच्यामुळं आपलं मेंटेन राहू शकतो. अशा प्रकारे त्याचं एक महत्त्व आहे. आणि दुसरी गोष्ट जे आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत क्लस्टर फार्मिंगचा अप्रोच केलेला आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं करायचं की आपण रसायनमुक्त शेती म्हणजे की कीड आणि रोग व्यवस्थापन कमीत कमी खर्च करून जास्त उत्पादन घेण्याचा आपण संकल्प करण्याचा आहे. या उद्देशानं आपण एक यशस्वी उद्योजक होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा एक प्रयत्न करावा आणि या शुभम दिगाडेचा आदर्श घ्यावा असे सर्वांना विनंती करतो मी. तर शेतकरी बांधवांनो, आपणाला सुरुवात करायची आहे तर त्या उद्योगासाठी सर्वप्रथम आपणाला जे लागतं आहे त्याच्याबद्दलचे जे पार्श्वभूमीसाठी आपल्या संपर्कात असणारे संलग्न विभागाशी रिलेटेड असलेले अधिकाऱ्याशी सर्वप्रथम संपर्क साधावा. त्याच्यामध्ये तो कोणत्या योजनेमध्ये बसते का, त्या योजनेच्याबद्दल जर असेल, अनुदान तत्वावर घेण्याचं असेल तर त्या योजनेसाठी आपण फुलफिल क्रायटेरियामध्ये बसतो का हे एक थोडंसं जाणून घेणं लागतं. आणि त्यासाठी एक आपणाला शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण घेणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण एक शास्त्रीय पद्धतीचं प्रशिक्षण घेणेसुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी लागणारा आपल्याला अन्न प्रशासन विभागाचे जे काही सर्टिफिकेट असतात त्यांच्यासाठी सुद्धा एक आहे. जर थोडक्यात माझं एक या ठिकाणी आपल्याला विनंती राहील की आपण जर कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात येऊन आपलं जर मत व्यक्त केलं तर आपण नक्कीच त्यांना एक आपण पाठबळ देण्याचं या ठिकाणी आपल्याला विनंती करेल की बुवा आपल्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विभागाचा विस्तार अधिकारी यांच्या कृषी सेवक यांच्यासोबत जर आपण टाईप राहिले किंवा संपर्कात राहिले तर तुमच्याशी तो नक्कीच तुम्हाला त्यांची मदत करेल.